एकीकडे विधिमंडळाचं राज्यसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि राजूर ते अहिल्यानगर असा 148 किलोमीटरचा पायी लाँग मार्च घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा किसान सभेचे नेते असतील हे आता अहिल्यानगरच्या दिशेने निघालेले आहे। खरं तर हा लाँग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे। काल राजूर येथून निघालेला हा जो लाँग मार्च आहे तो अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात मुक्कामी होता आणि आज सकाळी पुन्हा एकदा आता या लाँग मार्चने अहिल्यानगरच्या दिशेने कूच केलेली आहे आणि संगमनेरमध्ये आजचा यांचा दुसरा मुक्काम असणार आहे। अकोले ते संगमनेर असं 25 किलोमीटरचं अंतर ते पायी पार करणार आहेत। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर या लाँग मार्चचं जे शिष्टमंडळ आहे या शिष्टमंडळाला आज सरकारने बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे। आज 4 वाजता मुंबई येथे ही बैठक होणार आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत या खात्याचे विविध मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मात्र एकीकडे चर्चा सुरू असली तरी दुसरीकडे मोर्चा देखील सुरू ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले आहेत। डॉक्टर साहेब, काय सांगाल? दुसऱ्या दिवशी देखील मोर्चा मार्गक्रमण करतोय, कसा सगळा एकंदरीत तुमचं आजचं नियोजन असणार आहे आणि बैठकी संदर्भातलं काय अधिकची माहिती आहे? आपण पाहिलं की काल रात्री 24 किलोमीटर चालल्यानंतर दिवस रात्रभर इथे लोक थांबले थंडी गारठ्याचे आणि दुसऱ्या दिवशी सपोर्ट वाढतो आहे। आमच्या केंद्रीय नेत्या जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय नेत्या कॉम्रेड मरियम ढवळे काल रात्री आल्या, त्या आमचं नेतृत्व करतायत। कॉम्रेड विनोद निकोले हे आज आम्हाला जॉईन करणार आहेत मंत्रालयामध्ये। डॉक्टर अशोक ढवळे लक्ष ठेवून आहेत। सगळ्या परिस्थितीत एकंदरीत सपोर्ट वाढतो आहे। ह्या ज्या काही गरीब वर्गातले लोक आहेत त्यांच्या मागण्या सरकारने विचारात घेण्यासाठी 4 वाजता बैठक बोलवली। आम्ही चर्चेचं स्वागत करतो, मात्र नुसत्याच चर्चा होऊन चालणार नाही, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। 85 रुपयावर महिला राबतात दिवसभर, आहार कर्मचारी आहेत, आमच्या अर्धवेळ परिचारिका आहेत, आदिवासी शेतकरी आहे, वर्षानुवर्ष जंगलच्या जमिनीसाठी पाण्यासाठी लढत आहेत, आमचे बांधकाम कामगार आहे, मेडिक्लेमची योजना रद्द केली त्यांची। तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही लढतो आहे। आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघेल, अंमलबजावणीचा मुद्दा आहे। अंमलबजावणी ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे लाँग मार्च निघत राहतील। आत्ता ह्या 2 महिन्यामधला हा 3रा लाँग मार्च आहे। आम्ही चालतो आहोत सारखे, नाशिकला झाला, ठाणे पालघरला झाला, आज अहिल्यानगरला होतो आहे। त्याच्यामुळे सरकारने आता आमचा अंत पाहू नये, अंमलबजावणी करावी आणि रिलीफ द्यावा लोकांना, एवढीच विनंती आमची सरकारला आहे। आजच्या बैठकीनंतरही जर समाधान झालं नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल? आम्ही 1 वाजेपर्यंत रात्री तिथे पोहोचू। तुम्ही पाहिलं रात्री पण लोक थांबले, आज सकाळी परत जोडले गेले, लोक येतात, त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत। 1 वाजता आल्यानंतर आम्ही परत बैठक करू, सगळ्या आमच्या वरिष्ठांशी बोलू। समाधान झालं नाही तर आमचा मोर्चा 100% लोणीला कूच करेल। लोणीला समाधान नाही झालं तर अहिल्यानगरला कूच करेल। चालायला आम्ही कमी पडणार नाही। सरकारने ती वेळ आमच्या गरिबांवर, कष्टकऱ्यांवर, श्रमिकांवर येऊ देऊ नये, हे आव्हान मी सरकारला करतो आहे। निश्चित बघितलं तर आजच्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर हा लाँग मार्च जो आहे तो पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावाकडे कूच करेल आणि तिथेही समाधान झालं नाही तर मात्र अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल, असा इशारा जो आहे तो डॉक्टर अजित नवले यांनी दिलेला आहे। त्यामुळे आज मुंबईमध्ये जे शिष्टमंडळाची बैठक होती मंत्र्यांसोबत, त्या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन मनसोडे, साम TV न्यूज, अकोले, अहिल्यानगर।